बस षटक क्रमांक पहिला स्टाफ कर्मचारी बाउंड्रीच्या बाहेर जायचे जेणेकरून पंचांना निर्णय देताना आणि बॉल बाहेर गेल्यानंतर पुन्हा मैदानात आणण्यासाठी नगरपालिकेतील जे कर्मचारी वृंद आहे त्यांनी ते सहकार्य करायचंय. यावेळेस आपण पाहतो फटका चांगला आहे. लॉंग ऑनच्या दिशेने शतरक्षक येत आहेत आणि ते झेल घेण्याचा प्रयत्न. फ्रीचा बॉल होता. मी तर म्हणेन या अगोदर नो बॉल वरती षटकार आला. अजित बैकरच्या बाटमधून चांगला खेळाडू आणि ते धाबा आपल्या संघासाठी एकवटत असताना या अगोदरची जी आपण मॅच पाहिली तिथे धाबांचा आपण जर विचार केला तर कमी धाबा हव्या होत्या. तिथे मात्र सलामीची थोडी वेगळी पाहायला मिळाली. ऑन साइडला फटका चांगला आहे. गेंद आई स्लॉट में उसे सीधा पार किया पार्किंग प्लॉट में 6 रनों के लिए. दोन्ही खेळाडूंचा विचार करता सुरुवात धमाकेदार केली. या कुलगाव बदलापूर नगर परिषद सहा संघ तुम्ही पाहतायत. समीर दमदरे ग्राउंडच्या बाहेर राहणे बॉल आणण्यासाठी त्वरित. महेश शेलार आणि किरण डिले. सुनील मस्कर पहिलं चालू आणि पहिल्या षटकामध्ये धमाकेदार सुरुवात होते. एका बाजूला सागर दुसऱ्या बाजूला अजित चांगले बॅटिंग करतात. सलग 2 षटकार आलेत. विजय कराले ना एकदा पंचांनी बिमर घोषित केला. विजय या षटकात 2 चेंडू आपल्याला खराब पाहायला मिळाले आणि संघाची धावा संख्या फलकामध्ये आपण पाहिली तर एकंदरीत 22 धावा. आणि आता गोलंदाज मला वाटते की इथे बदलण्यात येईल. 2 चेंडू एका षटकात बिमर टाकण्यात आलेले आहेत. गोलंदाज आपण पाहतो चेंज होत आहे. पवार फॉर द विकेट. इथं लाईन आपल्याला पाहायला मिळेल. पवार येतात. पहिलं षट 24 धावा आहेत. खोलवर डप्पाचा बॉल आणि ते फ्रीडचा बॉल होता. लक्षात असू द्या कारण वाईट बॉल मात्र फलंदाज बाद नसली पूर्णपणे मुभा होती. मी तर म्हणणे संधी फलंदाजाकडे होती. अगदी लांब पल्ल्याचं षटक तुम्हाला पाहायला मिळतं. अद्यापपर्यंत आपण पाहिलं तर 8 ते 9 चेंडू टाकण्यात आलेत. ऑन साइडला हा देखील आडवा बाटे खेळलाय. लॉंग ऑनला चाललाय तोपर्यंत एक सिंगल आली. या सिंगलच्या मदतीने टीमची टोटल आपण पाहिली तर 26 धावा होतात. त्यांनी क्रिक लाईव्ह टेलिकास्ट या वाहिनीच्या माध्यमातून आपण पाहतोय. या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण चालू आहे. संपूर्ण ऑफिशियल कॅमेरामॅन संपूर्ण टीम वर्क या ठिकाणी आपण पाहतो. त्यांचं आपण विशेष कौतुक करू. आणखीन एक चेंडू मला वाटते की खराब आहे. पवार यांची गोलंदाजी त्यांना मात्र आपण पाहिलं तर या अगोदर श्रीनिवासने 2 बिमर टाकले त्याला बाद केलं. त्यानंतर आता पवारने एकंदरीत 4 वाईट टाकलेले आहेत. 3 ते 4 वाईट बॉल आपल्याला या षटकामध्ये पाहायला मिळाले एक्स्ट्राच्या रूपानं. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट केला. पॉइंटला आपण पाहतो शतरक्षक होते त्याच्या आबाकाच्या बाहेर बॉल चाललाय डीप कडे परंतु शेवटच्या क्षणाला चेंडू पॉज झालाय आणि आता ही तिसरी धाव इथे सहजपणे एकवटली जाईल. 3 धावा मिळतात आणि या 3 धाबेने संघाची धावत संख्या फलकामध्ये आपण पाहतो. पहिल्या षटकामध्ये 30 धावा आहेत बदलापूर संघाच्या. चांगली धावत संख्या आहे. कुलगाव बदलापूर नगर परिषद हा संघ बॅटिंग करतोय. टॉस जिंकला बदलापूर संघाने. प्रथम धाडसी निर्णय घेण्यात आला
आणि तसाच खेळ आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. धाडस करत असताना चांगली बॅटिंग त्याने केलेली आहे आणि आता अद्यापर्यंत आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 30 धाबा या ठिकाणी बनवण्यात आलेल्या आहे. सुरुवात अत्यंत चांगली आहे. जर तुमची सुरुवात चांगली असेल तर शेवट देखील चांगला होतो असं म्हटलं जातं आणि आता तशी सुरुवात मैदानाच्या आतमध्ये केली आहे टीम कुलगाव बदलापूर नगर परिषदने. षटक क्रमांक 2 मध्ये आपण पाहतो गोलंदाज येता येता अंबरनाथचे 12व्या खेळाडूंना विनंती आहे एक्स्ट्रा प्रतिनिधी कर्मचारी कोणी उपस्थित असेल तर आपण या. मित्रांनो प्लीज लाईव्ह टेलिकास्टमध्ये आपलं नाव ॲड करायचं असतं हे लक्षात असू द्या. अंबरनाथ संघाचे मला वाटते की 11च खेळाडू आलेले आहेत का. गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोचवा. महेश. यावेळेस आपण पाहतो पुन्हा एकदा कट केला बॉल कव्हरच्या दिशेने आपण पाहतो डीपला चालला. एक सिंगल आली आहे. संघाची धावत संख्या फलकावत 31-31. यावेळेस आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हरला चांगला फटका खेचला. क्षेत्ररक्षक होते परंतु त्याच्या हाताला टॉप गिअर मध्ये फलंदाजी करते. पहिल्या षटकामध्ये 30 आल्या. या षटकामध्ये देखील आक्रमण महेशच्या विरोधात करत असताना सागरला तुम्ही पाहताय तिथे यष्टिरक्षक बीट झालेले आहेत. पाठीमागे आपण पाहतोय एक धाव सेकंडचा कॉल झाला आणि आता 2 धावा देखील मिळतील. परत वेगाने आपण पाहतोय पंचांचा नक्कीच आपण पाहिलं तर इशारा येतो की आता अद्यापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 2 चेंडूचा खेळ बॅलन्स आहे. स्टील 2 टू गो. ऑन साईडला लॉंगॉनला हा फटका बी शेप मध्ये आपण पाहतोय खेळलेला आहे. तोपर्यंत एक सिंगल धाव मिळेल. षटक क्रमांक 2 चा खेळ या ठिकाणी संपन्न झालेला आहे. स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल सोनिवली बदलापूर सन्माननीय मयूरजी जगन्नाथ पिसेकर आणि सन्माननीय प्रतीकजी जगन्नाथ पिसेकर या दोन्ही पिसेकर बंधूंच्या माध्यमातून एक क्रीडांगण आपण पाहतोय. स्वतःच्या मालकीचे क्रीडांगण आहे. पालखी हक्काचं जवळ 8 एकर जागा आबादी ठेवून मात्र स्वतःचं क्रीडांगण या ठिकाणी सर्व ग्रामीण खेळाडूंसाठी सर्व लेदर बॉल क्रिकेटसाठी या ठिकाणी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचा मनपूर्वक आभार. अनेक या क्रीडांगणाचा विचार केला तर भरपूर शेड्यूल बिझी आहे. एके डेट खाली नसताना सुद्धा या ठिकाणी आपण पाहतोय मनाचा मोठेपणा दाखवत पूर्णपणे कुलगाव बदलापूर नगर परिषदेला आता खेळण्यासाठी सलग 3 दिवस परमिशन देण्यात आलेली आहे. 43 धाबा 43 धाबा फलकावरती आहेत. गोलंदाज षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज अतिरिक्त धावा अंबरनाथ नय्या सागरसाठी 39 वरती अद्यापर्यंत हा खेळाडू पोहोचलेला आहे. संघाची धावा संख्या 50 पेक्षा जास्त जवळ 59 वरती गेलेला आहे. बदलापूर नगर परिषद हा संघ चांगले बॅटिंग करतात. सागर कोपरगाव आणि वेंगुर्ले या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे नेक्स्ट मॅचसाठी आपण तयार राहायचं. कोपरगाव नगर परिषद आणि वेंगुर्ले या दोन्ही संघांना विनंती आहे की आपण कोलबटापाचा बॉल अक्षरशः खोदून काढला. ऑन साईडला चालला. 1 धाव कंप्लीट झाले. सेकंडचा कॉल सागरचा आहे. अजित बैकर आणि एक चांगली पार्टनरशिप बनवण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये जवळ आपण पाहिलं तर एकंदरीत 60 पेक्षा जास्त धावांची पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते. 65 धावा धाव फलकावरती आहेत. दोन्ही खेळाडूंसाठी मात्र टाळा व्हायला हरकत नाही आहेत. 65 धावांची भली मोठी भिंत आता उभी केली आहे. इथे लाईन खराब. पुन्हा एकदा आउटसाइड लेग स्टंप चेंडूला जाऊ दिलाय.
आणि अतिरिक्त धाव मिळते. या धाबामध्ये एक्स्ट्रा धावा जितक्या आलेल्या आहेत ना त्याच्यापेक्षा त्याच्यावरती आक्रमण जास्त करण्यात आलेले आहेत. कोपरगाव संघाच्या संघनायकाला विनंती आहे की आपण लगेचच आमच्या मुख्य मंचासमोर यायचं आहे आणि वेंगुर्ला आपले पेपर्स डॉक्युमेंट्स आपण घेऊन यायचे आहेत. कोपरगाव लाईन अप्रतिमा सुंदर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. 63 धावा धावफलकावरती आहेत. 41 वरती सागर नाबाद खेळतोय. चांगले बॅटिंग ते करतायत. कदाचित इथे मात्र फलंदाज आणि 50 धावा इथे धावफलकावरती ते लावतील का हे आपल्याला पाहायचं आहे. स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल यावरती आपण यावेळेस 8व्या बॅटने बॉल चाललाय. बीड विकेटला क्षेत्ररक्षक सज्ज आहेत. एक बुरी नजर वाला तेरा मुंह काला झुकेगा नहीं साला ठोक डीजे वाला. सागरचा खेळ अप्रतिम आहे. 47 मध्ये नाबाद खेळतोय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. जर चौकार आला तर इथून मात्र अर्धशतक राहील अंबरनाथ संघाच्या विरोधात. हा मात्र एक नवीन इतिहास, हा एक नवीन रेकॉर्ड प्रस्थापित करण्यासाठी सज्ज असेल सागर. शेवटचे अंतिम 2 बॉल. 70 धावा फलकावरती आहेत. राऊंड विकेट. पुन्हा एकदा 8व्या बॅटने बॉल चालला. स्कोर ऑफ द विकेट क्षेत्ररक्षक सज्ज आहेत. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि थोडस लेझी थ्रो आपल्याला पाहायला मिळाला. 49 वरती हा खेळाडू पोहोचलेला आहे. 49 वरती पोहोचलेला आहे. क्षेत्ररक्षणासाठी उतरलेले आहेत. पंचही मैदानावर उपस्थित आहेत. अंबरनाथ नगर परिषदेचे ओपनिंग फलंदाज. चला लवकरात लवकर. मैदानामध्ये आगमन झाले. आता आपला एक खेळाडू आमच्याकडे पाठवा नावं सांगण्यासाठी. मित्रांनो प्लीज फलंदाजांची. बॉल द्या. बॉल दुसरा बॉल द्या. बॉल द्या. बॉल अंबरनाथ संघाला विनंती आहे मित्रांनो, तुम्हाला आवाज येत असेल तर प्लीज आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आपला एक खेळाडू पाठवा. संदीप खोजे जो मात्र फलंदाज होतो. बाद पहिला धक्का लागलाय. पहिलाच बॉल वरती आपण पाहतोय. प्लेड ऑन. फलंदाज बाद. चांगले पाहायला मिळते. बराच वर्षाचा प्रचंड बाटची आतलीकडा. हा देखील चेंडू डॉट. प्रश्न लाईव्ह चॅटच्या माध्यमातून आम्हाला लोक विचारत असतात, हे लक्षात असू ना. महेश गागडे 18 बॉल आणि आता जवळ जवळ 72 ची गरज आहे. चला जास्त वेळ घेऊ नका बदलापूर टीम. जास्त गोलंदाज आपण पाहतो मयूर. खोलवर टप्पाचा बॉल. लाईन थोडीशी मिस करतायत. लेग स्टिकला सोडून जाणारा चेंडू होता. अवांतर धाव. पंचांचे दोन्ही समांतर. एक्स्ट्रा मिळते. धावा फलकावरती 3. लेफ्ट आर्म मोठा फटका प्रहार करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध क्रिकेटमधील सर्वात सेफ शॉट, सुरक्षित फटका ज्याला म्हटलं जात आहे. द विकेट. गुड कॉलिंग ऑल्सो. अत्यंत सुंदर तालमेल आपण पाहतोय. एक चांगला संवाद, चांगलं कॉन्सन्ट्रेशन आपण पाहतोय. कुळगाव बदलापूर नगर परिषद आयोजित राज्यस्तरीय कबड्डी आणि क्रिकेट स्पर्धेमध्ये आजच्या दुसऱ्या दिवसाच्या प्रथम. व्हाट अ शॉट. जबरदस्त फटका आपण पाहतोय. ऑन साइडला क्षेत्ररक्षक जज करत होते परंतु त्यांच्या आबाक्याच्या बाहेर
हा बॉल चाललाय आणखीन एक तर आणखीन एक तर ISPL स्पर्धेचे सराव सामने आज या ठिकाणी देखील या ठिकाणी खेळण्यात आले होते. क्रीडा व्यासपीठावरती कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे उपनगर अभियंता सन्मान्य श्री विनायकजी चौगळे सर यांचं आगमन झालेलं आहे. आम्ही त्यांचं शब्द कुसुमाने मनपूर्वक स्वागत करीत आहोत. क्रमांक 3 मध्ये येतात. वेंगुर्ले आणि कोपरगाव या दोन्ही संघाचे डॉक्युमेंट चेकिंग झाले असते. वेंगुर्ले आणि कोपरगाव या दोन्ही संघाचे डॉक्युमेंट चेकिंग झाले असते तर आपण नाणेफेक करण्यासाठी मुख्य स्टेजच्या समोर यायचं. 12 बॉल 54 ची गरज. गोलंदाज आपण पाहतो सज्ज होत आहेत. इथे शफल झाले. शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न. पाठीमागे चालला बॉल. शतश वेगाने चेंडूमध्ये आलेले आहेत. पायाने अडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या ठिकाणी आपण पाहतो क्रिकेटच्या मैदानामध्ये हे फुटबॉलचं प्रात्यक्षिक पाहायला मिळालं. पायाने चेंडूला पॉज केलं. चेंडूला थांबवलं. किमान धाबा आपल्या संघासाठी या ठिकाणी 2 वाचवण्यात आलेले आहेत. धाबा फलकावरती आहेत. मोठं टार्गेट आहे. कट करण्याचा प्रयत्न होता बाकफटला जाऊन, परंतु हा देखील चेंडू डॉट आलाय. संघाची धाबा संख्या फलकामध्ये आपल्याला पाहायला मिळते पूर्णपणे स्थिरावली आहे. चांगले बॅटिंग तुम्हाला करावे लागेल. अंबरनाथ नगर परिषद हा संघ आपण पाहतोय द्वितीय सत्रामध्ये धाबांचा पाठलाग त्यांच्या वतीने चालू आहे आणि कुठेतरी तशी पण औपचारिकता शिल्लक आहे मॅच मध्ये. 46 धाबांची गरज आहे 6 चेंडूमध्ये. चला सामना लगेच स्पीडअप करा. यानंतर वेंगुर्ले आणि कोपरगाव दोन्ही संघाच्या डॉक्युमेंट्स या ठिकाणी चेक झाले असेल. शेवटच्या अंतिम बॉलवरती गोलंदाज की शतक सज्जात